विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवारवंदन। आज आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे सहकारी, आमचे सलाहकार आनंदरावजी चोपडे सर आणि मंचावर आता धर्मपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व सहकारी, मला आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम। आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ज्यांच्या संकटावर संकट आले, दुःखावून दुःख आले, त्या दुःखातूनही त्यांनी अतिशय परिश्रम करून मात केली आणि सुखाकडे आगमन करीत आहेत। असे हे आमचे ज्येष्ठ बंधू। पहिल्यांदा ते मूर्तिजापूरचे आंबेडकर विद्यालयामध्ये सर्व्हिसला होते। आमच्या वडील साहेब सुद्धा मूर्तिजापूरचेच आहेत आणि जे इंग्रज साहेब होते, गवई साहेबांचे भावसासरे, त्यांच्या शाळेवर त्यांनी काही काळ सर्व्हिस केली। नंतर ते सैन्यामध्ये गेले, तिथून परत येऊन इंदोरच्या एका सीबीएसईच्या शाळेमध्ये त्यांनी सर्व्हिस केली। त्यांचा इतका प्रभाव होता त्या शाळेवर की त्यांना आता तिथून रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंट त्यांना तिथे बोलावलं। म्हणजे असं हसतमुख सदैव आपलं हास्य प्रकट करून दुःख सामावून घेऊन दुसऱ्यांना कसा आनंद देता येईल असे आमचे हे सहकारी। मी अडचणीत पडलो होतो, आमची मुंबईची सहल निघाली होती आणि मला पगारधारी व्यक्ती असून मला 3 महिने एक अतिशय घनिष्ठ आनंदच होते। आपला कधी काय होत आहे ते सर्व आनंदाला सांगायचे। तसा आम्हाला काही सल्ला द्यायचा असला की रोज सकाळी त्यांच्याशी तिथून काही सल्ला घेत असतो। असे हे आमचे ज्येष्ठ बंधू, त्यांना एक पुत्र आणि पुतणी आहे, दोघंही म्हणजे चांगल्या उच्च शिक्षणाकडे वळत आहेत। मोठा बीटेक सेकंड इयरला आहे आणि सिद्धार्थ वाचनाचं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही तथागत चरणी मी वंदन करतो। इतके बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय भीम। आता एवढा सर्व सांगितलं, पण अतिशय सोजवळ मन मिळव असं व्यक्तिमत्व, बोलकं व्यक्तिमत्व, त्यांचा संपर्क आता जास्त मला या बौद्ध महासभेच्या माध्यमातून येत आहे आणि म्हणून त्यांना मी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि त्यांचं एवढंच आयुष्य आनंदाचं, समाधानाचं आणि चांगलं आरोग्याचं जावं अशी मंगलकामना करतो। सेपरेट घेतला तुमचा व्हिडिओ, सेपरेट घेतला तुमचा व्हिडिओ आज भारतीय बौद्ध महासभा आणि सप्ताह सैनिक दलाचे मार्शल आदरणीय आनंदराव चोपडे सरांचा 65वा वाढदिवस आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासह संपन्न होत आहे। निश्चितच मला या ठिकाणी सांगताना एक वेगळा असा आनंद वाटतो की या भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीला, ही बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे, या एवढ्या मोठ्या संस्थेला आनंदरावांसारखे प्रामाणिक लोक स्वतःला कार्यरत करून सिद्ध करतायत, ही सर्वात मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो। आणि त्यातल्या त्यात विशेषतः समता सैनिक दलाचे मार्शल म्हणून ते शोधतात आणि की त्यांना तो अनुभव आहे, म्हणजे त्यांचं एकंदरीत जीवन हे राष्ट्राला समर्पित आहे आणि जे देशसेवेसाठी अग्रेसर असतात ते धन्य असतात। आणि त्याही नंतर जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला घेऊन चालतात तेही धन्य असतात। आणि म्हणूनच बाबासाहेब चळवळीचं बाळ म्हणून नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झालेला प्रवास, त्यामध्ये काही अशी केंद्रे आहेत, उदाहरणार्थ नागपूर सुटल्यावर पुलगाव येते, पुलगाव सुटल्यावर बडनेरा येते आणि बडनेरा सुटल्यावर अकोला येते। ही जी काय म्हणतो आपण ठिकाणं आहेत ती आंबेडकर चळवळीची केंद्र आहेत आणि निश्चितच
अशाच या केंद्रांमधून आनंदराव चोपडे सर आणि त्यांच्या सहचारिणी केशरताई या उभयतांच्या या वंशवेलीवर उमटी अशी रसाळ त्याला फळं म्हणतो ती लागलेली आहेत. त्यामुळे निश्चितच या वेलीचा सुगंध शैक्षणिक रूपाच्या माध्यमातून सर्वदूर पसरेल असा मला विश्वास वाटतो. कारण आयुष्यामध्ये कितीही व्यक्ती मोठा झाला आणि आपली लेकरं जर मार्गावर नसली तर शेवटी काहीही कमावल्याला अर्थ उरत नाही आणि त्यामुळे तीच आपली खरी संपत्ती आहे असंही मी समजतो. निश्चितच आज त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित त्यांचा परिवार आहे, त्यातून निश्चितच तो बोध त्यांना मिळेलच की आपल्या वडिलांचा जो मान सन्मान होतोय तो केवळ पैशाने होत नसते. त्याच्यासाठी त्यांनी जे आयुष्यामध्ये किंमत मोजली आहे आणि प्रसंगी देशाच्या सेवेसाठी बाहेर जाण्याची तयारी ठेवली. ते नाही झालं स्वप्न तर मग पुन्हा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षकी पेशाकडे ते वळले. हा जो संघर्ष आहे जीवनाचा तो देखील एक निश्चितच आदर्शवत असा आहे असं मी समजतो. आणि सोबतच मला खूप मोठं समाधान वाटते कधी कधी की आपण ज्या संस्थेचं काम करतोय त्या संस्थेत काम करणारे लोक कुठल्याही संकटाची पर्वा करत नाहीत. आनंदराव त्यातलेच आहेत की आलेल्या संकटाला त्यांनी समर्थपणे तोंड. काल 4 ऑगस्टच्या दिवशी सकाळी रात्रभर पाऊस सुरू होता. मलाही असं वाटलं की 4 ऑगस्टचा कार्यक्रम नियोजित काय होईल कसं होईल, परंतु विचाराने एवढे पक्की सैनिक आपले आहेत की त्यांनी त्या पावसाला न घाबरता ते वेळेमध्ये त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी शहीद भीम सैनिकांना मानवंदना दिली. हे सर्वांना शक्य होत नाही, शेजारच्या लोकांना शक्य होत नाही तिथल्या, परंतु जे लोक आपल्याशी जुळले आहेत भारतीय वर्तमान सभेशी त्यांनी एक निर्धार केलेला आहे. तोच निर्धार आनंदरावांचा. मध्यंतरी मला असं वाटलं की ते आता गेल्यावर उशिरा परत येतील, परंतु ते लगेच परत आले. पुन्हा ते जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातली मला माझ्या आठवणीमधले इतका मोठा हा परिवार जेव्हा बुद्धगयाचं दर्शन घेऊन बुद्धगयावरून बडनेऱ्यामध्ये येतोय, ते जरी आमच्या सहलीमध्ये नव्हते पण इथे वापस आपले सहकारी येत आहे, त्यांच्या स्वागताची तयारी करावी हा विचारच त्यांच्या मनामध्ये जो आला त्यातून त्यांचं मोठेपणा सिद्ध होते. निश्चितच हा विचार ही भावना घेऊन ते जगतायत आणि आपण सर्व आज त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजही पावसाच्या वातावरणामध्ये मला एक विचार पडला होता की माझं येणं होईल की नाही होईल, परंतु त्यांच्या प्रती ज्या भावना आहेत विशेषतः सैनिकांच्या प्रती ज्या भावना आहेत, आदराच्या भावना आहेत, त्यामुळे मलाही आपलं शक्य नव्हतं. ते सर मला घ्यायला आले. पुन्हा 10 सरांचा फोन आला की म्हणे सर फोन जर पाठवतो तर नाही पाठवू नका निघालो. म्हणजे याचा अर्थ पाऊस ऊन वारा वादळ आम्हाला थांबवू शकत नाही आहे. त्या बदलत्या परिस्थितीमध्ये निश्चितच आव्हान अनेक आपल्यासमोर उभे झालेले आहेत. ते आव्हान पेलण्यासाठी आपण सर्व सिद्ध व्हावं. आनंदरावांची साथ आपल्याला आहेच. त्यांचे एक परम मित्र आज नैतिक त्यांच्या कर्तव्यावर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, त्यांची कमतरता भासते. असं आहे की कधी कधी जिवलग मित्र असतात त्यांच्याकडनं म्हणजे अपेक्षा असतात, त्याच्यामुळे तेही राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत आणि म्हणून आधी राष्ट्रीय कर्तव्य की वैयक्तिक कर्तव्य त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याला निवडलं. निश्चितच मी त्यांच्या एकंदरीत मैत्रीला देखील सलाम करतो. पुन्हा एकदा आनंदराव चोपडेकरांना आधी जीवन सुख आणि समृद्धीचे जावं अशा प्रकारच्या मंगल कामना सदाकाळ भगवान त्यांच्याकडे करतो.
त्यांना भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्यासाठीच्या वतीनं, पाटणेरा शहराच्या वतीनं, समता सैनिक दलाच्या युनिटच्या वतीनं, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं आणि माझ्या भोकर परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गांधी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता हिमाई या महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, नमन करतो. मंचकावर, धर्मपीठावर उपस्थित आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू प्रकाश भाऊ बोरकर, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटना, आदरणीय दहाटे साहेब जे आमचे समता सैनिक दलाचे कमांडर आहेत, आम्हाला सगळ्यांना घेऊन चालतात, सांभाळतात. आदरणीय शेंडे साहेब, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष, प्रिय मित्र, लहान बंधू मदन भाऊ भंडारे सर, माझे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, यांना सर्वांना माझा मानाचा जय, सप्रेम जय. मित्र हो, आभार प्रदर्शना कार्यक्रम आहे, माझा वाढदिवस आहे व माझ्या जीवनाची वास्तविकता खऱ्या अर्थाने दाट सरांनी मांडली. कुठून मिळाली मला माहित नाही, मी कधी कोणाजवळ सांगितलं नाही. माझं जीवन जेव्हापासून मी 10वी पास झालो होतो, मॅट्रिक पास झालो होतो, आंबेडकर विद्यालयाला नंतर गेलो, परंतु पहिल्यांदा आम्ही मोड सरांनी भरती झालो. 1984 मध्ये विश्रामगृहामध्ये अमरावतीजवळ आम्ही दोघे भरती झालो. तेव्हा भरतीचा काळ असा एका दिवसात पूर्ण होता. रनिंग ऍक्सिडेंट आणि फक्त रूम पार्टनरला सांगितलं की मी सेवेत भरती झालो, आर्मीमध्ये भरती झालो, मी चाललो आहे. काय त्यांना विश्वास बसला नाही का आता सकाळी तू पुस्तकं घेऊन विद्याभारतीला 11-12 सायन्सला होतो मी. तू तिथे गेला 11-12ला, ते तुझे पिरियड झाले, तू परत आला, परत कुठे गेला माहित नाही आम्हाला सायकल घेऊन. मी तिथे ग्राउंडला उभं राहिलो आणि मी खऱ्या अर्थानं भरतीसाठी नाही, आता मला गर्दी दिसते ते मी म्हटलं मी स्वतःला आजमावतो, हा माझा उद्योग. म्हणजे मी जाईल असं मला गॅरंटी म्हटलं साहेब. मेडिकलही तिथंच झाला आमच्या त्या दिवशी. वॉरंट भेटला मला, सिकंदराबाद ट्रेनिंग सेंटर मिळालं आणि मोड साहेबांना नगर मिळाला. आणि सुरुवात झाली तिथून खऱ्या अर्थानं वास्तविकता शोधणं. आता मी सोडली का, मी सर्व्हिस, आर्मीची सर्व्हिस सोडणं काही सोपं काम नसते. सोडली का परत मी जेव्हा घरून जेव्हा येत होतो, मी ममता म्हणतात ना, माया म्हणतात ना, मायेत माणूस जर गुरफटला त्याच्या जीवनात काहीतरी मग अशा प्रकारचे संकट येतात. माणूस तेव्हा जर स्ट्रॉंग असला आणि तेव्हा जर त्या गोष्टीला सांभाळून घेण्याची क्षमता असती माझ्याकडे, तर मी सोडली नसती. घरी आल्यानंतर पूर्ण गाव जमा व्हायचं. मोठ साहेबांनी त्यांच्याही गावात तसंच व्हायचं. त्याच्यानंतर सगळा समाज जमा व्हायचा, सगळ्या बाया माणसं आणि सगळे लोक आपल्या शेजारी बसून सगळे विचारपूस करायचे, काय होते काय नाही. गावातले लोक आणि जायच्या दिवशी नेमकं काय होते सर, म्हणजे ममतेचं सागर असते माय, भारत माता आणि ते एक माता, ह्या दोन्ही माता आपल्यासाठी पवित्र असतात. आणि माझं जास्त दक्षता घेतो, माझी जास्त काळजी घेतो. बाकीचे तर समजा अडाणी आहे की जास्त काळजी घेत नाही, हा काळजी घेणाराच गेला तर तिचं हृदय फाटून गेलं. आणि मी त्या घरामध्ये तिथं राहत होतो नेहमी. जास्तीत जास्त शुगर त्याला टीबी होती. आणि माझी मोठी बहीण आहे, तिला म्हणजे तिच्यानंतर आम्ही 8 वर्षांनी झालेलो आहोत. तर तेव्हा तिला इथून या राठी विद्यालयामध्ये, राठी जे नागपूरला भरती केलं. माझे मामा तेव्हा आर्मीचे रिटायर होते, त्यांनी बीपीसीएल ला होते, भारत पेट्रोलियम, तेव्हा बर्माशल म्हणत. माझ्या आईला ऍडमिट केलं आणि माझ्या मामाने माझ्या आईचा जीव वाचवला. माझ्या आईचा दुसरा जन्म जो आहे तो माझ्या मामामध्ये आहे, तेही आर्मीमध्ये वाढले. त्याच्यामुळे मग माझ्या मनात असा निर्माण झाला एक विचार की मी जर आलो, ते जर गेली तर समजा मनात काही आता दोष येईल का, बघ तू दक्षता घेणार होता, तू तिकडे गेला. माझ्या मनात या गोष्टीचा विचार करत होता. मग मी माझ्या जे आमचे शिव होते, कमांडर होते, त्यांना सांगितलं की सर अशी बोले तू गोपनीय रहता क्या करता, आपला बा विचार तुला ज्या फॅसिलिटी पाहिजे त्यासाठी तुला इथं जॉईन करावं लागेल, त्यानंतर तुला सुरू. तर मला विश्वास होता, कारण तेव्हाची पण आम्हाला क्वार्टर गार्ड, जर आम्ही अशा परिस्थितीत राहिलो तर आम्हाला क्वार्टर गार्डमध्ये तिथं जेल आहे, फौजी जेल आहे, फौजी जेलमध्ये टाकतो. मग मी काही केलं नाही, माझे लेटर पाठवून दिले की सर मला
4 ते 5 वर्ष माझ्या सेवेचा कार्यकाल चालत राहिला. त्याच्यानंतर मला त्यांनी डिस्चार्ज सर्टिफिकेट दिलं. पण ती चूक जर नसती केली तर आपण हा स्टँड असतो किंवा आपल्याला हा संघर्ष करावा लागला नसता. आज मी संघर्ष करून राहिलो. माझा मुलगा बीटेकला आहे, मुलगी बीसीएला आहे, सेकंड इयरला आहे. आज मी संघर्ष करून राहिलो ते खऱ्या अर्थानं म्हणजे आज मला त्याच्या दिवसात माझं लग्न अशा परिस्थितीत झालं. मग नंतर मी मिलिटरीतून आल्यानंतर आंबेडकर विद्यालयावर लागलो. तिथं फक्त भोजन, 2 टाईमचं भोजन, 1 रुपया नाही, नॉन ग्रँटेड. त्यामुळे मी आज स्टँड आणि मजबूत झालो आणि तिच्याच सगळ्या गोष्टी मी आज खरोखर सुखरूप आहोत. मला जे मी म्हणतो ना की सगळेजण म्हणतात की हसत राहता तो आपलं दुःख दाखवत नाही, त्याचं मी कारण मी जेवढं मला आणि सरांनी म्हटलं माझ्या रक्तातच आंबेडकर चळवळ भिनलेली आहे, माझ्या रक्तातच फुले शाहू आंबेडकरचे विचार आहेत. मी जिथे ज्या शाळेत गेलो तिथं मी कोणालाच गेलो नाही. मी जेव्हा जॉईन केलं कारण त्यांची सासरवाडी त्याची आणि तिथे लावून दिल्यानंतर मी 22 वर्षे थर सेवा केली इंदोर पब्लिक स्कूलला. त्याच्यानंतर 100 रुपये माझ्या कधी आम्ही दोघं नवरा बायको खूप विचार करायचे. कधी डोळ्यातून असं पडायचं की आज तारीख झाली की माझ्या खात्यात होते तो पैसा. त्याच्यानंतर आमचं जीवनच त्यांनी खरा. त्यांचं जेवढं मला म्हणजे मनापासून त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांनी मला वेळोवेळी सुखदुःखात साथ दिली. प्रकाश भाऊ खरा अर्थात माझा मुलगा याच्यामध्ये ऍडमिट होता, त्याला डेंग्यू झाला होता. यांना जसं कळलं न कळत मला तर एकदम नवल वाटलं की एकदम आले भंडारे साहेब, मोर साहेब हे सगळे दिवसभर माझ्या बसले. मी जा म्हटलं तरी थांबले, पूर्ण वेळ मला दिला, संध्याकाळी गेले. असं व्यक्तिमत्व, असं आधारस्तंभ, वडील झाले. एवढं जर आपल्याला सगळं काय कमी आहे. मी म्हणतो पैसा सगळेच कमावतात, पैसा कमावून माणूस नाही. हे तुमचं प्रेम किंवा तुम्ही जो सहवास मला लावला हे कमावणं हे मी स्वतः त्याला हे समजतो की मोठं काम समजतो. किंवा सहकारी आहे ते पावसाअभावी येऊ शकले नाही आणि तुम्ही सगळे एवढातला वेळ काढून आणि एवढ्या मोठ्या अशा नैसर्गिक आपत्तीला न झेपावता तरी सुद्धा आले. आमचे विलास भाऊ रोज